आपकी अदालत मध्ये केरळचे गव्हर्नर आरिफ मोहम्मद खान यांच्यावर आरोप आहे की हे इस्लामच्या परंपरांना तोडतात। आता हे केरळचे सुन्नी लीडर आहेत अब्दुल हमीद फैज साहेब। ते म्हणतात की गव्हर्नर साहेबांचं नाव इम्प्रेशन देतं की ते मुसलमान आहेत। त्यांच्या नावाचा अर्थ आहे की ते अल्लाची अशी व्यक्ती आहे जी अल्लाला व्यवस्थित समजते, त्याला जाणू नाही, पण त्यांना मुसलमान मानता कामा नये। त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी तर कधी त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागितलं नाही। त्यांच्याकडे किंवा कोणाकडेही मी मागितलं नाही सर्टिफिकेट। खूप सारे लोक म्हणतात की इस्लाम मध्ये एक रूल आहे की तुम्हाला दुसऱ्यांच्या प्रार्थना स्थळांमध्ये जाता कामा नये, पण त्यांचं म्हणणं आहे की आरिफ साहेब तर दुसऱ्या धर्माच्या मंदिरात जातात। तुमच्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 2022चा उल्लेख केला। फेब्रुवारी 2022चा का केला? 1980 मध्ये कानपूरचे 50 फोटो असतील। कोणतंही मंदिर उरलं नसेल कानपूरमध्ये जिथे त्यांनी बोलावलं आणि मी गेलो नाही। तुम्ही विचारा कानपूरवाल्यांना त्यासाठी 2022 मध्ये कशाला? 1980 मध्ये मी काँग्रेसचा MP होतो कानपूरमध्ये। पूर्ण 5 वर्षाचं विचारून घ्या, कदाचित एखादं मंदिर उरलं असेल जिथे त्यांनी मला बोलावलं आणि मी गेलो नाही। त्यांना जास्त प्रॉब्लेम आहे की तुम्ही सबरीमालामध्ये गेलात आणि तिथल्या कस्टमनुसार तिकडे कपडे घातलेत, तिथे जाऊन पूजा केली। त्यांचं म्हणणं आहे की हे इस्लाममध्ये अलाउड नाही आहे। मी तुम्हाला सांगतो, इब्ने अरबी, तुम्ही गुगलवर जा, सोफियामध्ये पहिलं नाव, सगळ्यात मोठं नाव, आणि किती लिहिलंय त्या माणसाने। आणि त्यांना अरबीमध्ये मदरशांमध्ये त्यांच्या विरुद्ध शिकवलं जातं। आणि जे मदरशांच्या विरुद्ध, माझं एक आर्टिकल आहे माझ्या पुस्तकात, ते वाचा, इब्ने अरबी। तेच उस्ताद जे मदरशांमध्ये इब्ने अरबीच्या अशाच पद्धतीने बोलत होता की जे आता तुम्ही माझ्याबद्दल बोलतायत म्हणून सांगितलं, तेच उस्ताद, ही मक्क्याची गोष्ट आहे जी सगळ्यात मोठी मशीद आहे, हरम शरीफ, तिथे तोच उस्ताद या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की इब्ने अरबीपेक्षा मोठा विद्वान आणि ज्येष्ठ दुसरा कोणीही नाही। तर त्यांचे जे स्टुडंट होते, विद्यार्थी, त्यांनी प्रश्न विचारला, सर सकाळी तर तुम्ही क्लासमध्ये आम्हाला सांगत होतात की इब्ने अरबी भरकटलेले होते आणि इथे तुम्ही म्हणताय की त्यापेक्षा मोठा विद्वान आणि त्यापेक्षा मोठा अल्लाला समजणारा कोणीही नाही। हा तर इतका परस्पर विरोधाभास की ते म्हणाले की तिथे मला प्रेस्क्राइब सिलेबस, जो आधारित सिलेबसला काय म्हणतात, पाठ्यक्रम, तो शिकवावा लागतो। इथे मी मनातली गोष्ट सांगतोय। इब्ने अरबीने काय म्हटलंय? इब्ने अरबीने म्हटलंय, तो पूर्णच्या पूर्ण वाचण्याशी संबंध ठेवतो। मी पहिलं वाक्य आणि शेवटचं, पहिलं वाक्य, त्या लेखाचं पहिलं वाक्य आणि शेवटचं वाक्य सांगतो। आणि मी, कारण मला आहे वाचण्याची आवड, मी तर सगळीकडून फायदा घेण्याचा प्रयत्न करतो। पहिलं लिहिलं की जर बघा, लक्ष द्या की काय शानदार सूचना दिली आहे, एकमेकांमध्ये शांतीचं वातावरण बनवा। म्हणतात कधी चुकूनही तुम्ही ज्या श्रद्धेवर विश्वास ठेवता, कधी चुकूनही त्याची एकट्याने स्तुती करू नका। जसं माणसाला म्हणतात ना, तुम्ही बसलेले आहात आणि तुमच्या मुलाची स्तुती करा, तर त्याला चांगलं समजलं जात नाही। ते म्हणतात जो काही तुमचा धर्म आहे, जी काही तुमची श्रद्धा आहे, जेव्हा लोकांच्या सोबत बसाल, कधी त्याची एकट्याची स्तुती करा, पण दुसऱ्याची सुद्धा स्तुती करा। पहिली गोष्ट तर ही आहे। आणि त्या लेखाच्या शेवटी काय आहे? डू नॉट कन्फाईन युअर सेल्फ टू वन बिलीफ। स्वतःला एकाच परंपरेमध्ये अडकून ठेवू नका। बी इन युअर सेल्फ अ फॉर्म फॉर ऑल काइंड ऑफ बिलीफ, बिकॉज God is too vast and too tremendous to be confined, to be restricted to one belief or another belief. अरे सर, जनरली बिलीफ ही आहे की एखादा मुसलमान जर मंदिरात गेला, तिथल्या कस्टमला फॉलो केलं, त्यांच्याप्रमाणे कपडे घातले, कपाळावर टिळा लावला, देवाच्या मूर्तीसमोर वाकला,
तर तो इस्लामी राहत नाही. अच्छा अच्छा, नाही राहत. नाही राहत. इंडोनेशियामधले मुसलमान आहेत की नाही आहेत? राष्ट्रपती भवनाच्या बाहेर इतका मोठा तुम्ही बघताय दांडी मार्चचा स्टॅच्यू, त्याच्यापेक्षा मोठा स्टॅच्यू लावला आहे कृष्ण अर्जुन संवादाचा. आणि सगळे मुसलमान आहेत. आणि कोणत्याही इंडोनेशियनला विचारा हे काय आहे कृष्ण अर्जुन संवाद, हे तर हिंदू आयकॉन आहेत आणि तू तर मुसलमान आहेस. ऑफकोर्स वी आर मुस्लिम. इस्लाम इज आवर रिलिजन अँड दिस इज आवर कल्चर. इस्लाम आमची धार्मिक श्रद्धा आहे आणि ही आमची संस्कृती आहे. आरिफ सर, असंही म्हटलं जातं की जर मी मुसलमान आहे तर माझं डोकं फक्त अल्लाच्या समोर वाकेल, दुसऱ्या कोणासमोरही नाही. म्हणजे अल्लाशिवाय कोणी अजून आहे? मी तर एकाला मानतो, मी दोघांना मानत नाही. मी तर प्रत्येक ठिकाणी त्यालाच बघतो. आता तुमचा अल्लाच्या शिवाय याचा अर्थ शिवा कोणी दुसरा पण आहे? हे इस्लामिक यकिदेप्रमाणे आहे का की शिवा आहे कोणी? म्हणजे याच्यातच गैर इस्लामिक यकिदा आहे की शिवा पण कोणी आहे. मला तर प्रत्येक ठिकाणी जिथे मी जातो, का एकट्या मंदिरात, चर्चमध्ये का नाही, चर्चचा का नाही उल्लेख करत? मी तर चर्चमध्ये सुद्धा जातो. ते तर मोजतात की तुम्ही कृष्ण मंदिरात गेलात. मी तुम्हाला सांगू, इथे दिल्लीत खान मार्केटच्या मागे यहुद्यांचं सिनागौग आहे. तिथे रब्बाईंना जरा विचारून बघा की मी तिथे किती वेळा जातो. मी तर तिथे पण जातो. मला तर नाही वाटत की देव आणि देवाची कृपा फक्त काही लोकांपुरती मर्यादित आहे, ती सगळ्यांसाठी आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की इस्लाममध्ये यावर काहीही बंधन नाही. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत. मी सगळ्यांबद्दल नाही सांगू शकत. माझे विचार हे आहेत की तो तर अमर्याद आहे. त्याला तुम्ही कैद करण्याचा प्रयत्न करू नका. मी तुम्हाला सामान्य माणूस म्हणून विचारतो. शाहरुख खानच्या घरी जर ते गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची स्थापना करतील, गणपतीची मूर्ती विसर्जित करायला जात असतील, तर ते काफिर झाले का? हे गैर इस्लामिक आहे का? माझा विश्वास आहे की ज्याला जी पद्धत आहे, मला कोणाच्याही बाबतीत जजमेंट करण्याचा काहीही अधिकार नाही. जे कुराणच्या आयातसोबत मी तुम्हाला सांगतो, इन अल्लाह ला कुल्ली शैइन कदीर. प्रत्येक जण त्याच्या नियंत्रणामध्ये. तर जेव्हा विसर्जनासाठी जात आहेत शाहरुख खान, तर ते अल्लाच्या नियंत्रणाच्या बाहेर आहेत का? आम्ही तर रोज बघतो की सारा अली खान महाकालेश्वरच्या मंदिरात गेली, त्यांच्याबद्दल इतकं काही लिहिलं गेलं. मी इथे मला परवानगी द्या. मला इतकी सुंदर वाटते आहे एक उपनिषद की एक लाईन, यो वै भूमा तत् सुखम न अल्पे सुखम अस्ति. आपल्या बुद्धीला रुंद मोठं करा, एक्सपांड करा, विस्तृत करा. प्रत्येकाला आपलं माना, तुम्हाला सुखच सुख मिळेल. आणि छोट्या बुद्धीसोबत, अरुंद दृष्टीसोबत, अरुंद मानसिकतेसोबत तुझं आणि माझं करताना कधी माणसाला सुख नाही प्राप्त होऊ शकत. हे सुख त्याला प्राप्त होईल यो मे भूमा तत् सुखम, जो सगळ्यांना आपलं मानतो. जनतेकडून काही माझा जो प्रश्न होता, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, आता तुम्ही जे उत्तर दिलं त्यातूनच माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली. सगळ्यांमध्ये जीव आहे, सगळ्यांवर प्रेम करा, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून वागा, मग ती झाडं असो, जीवजंतू असोत, अगदी सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलीत सर. धन्यवाद.